वासुकी, आज आम्ही तुला एका वेगळ्या गोष्टीसाठी बोलवलंय. काय देवी? खरं सांगायचं तर आमच्या समोर एक नवी विवंचना उभी राहिली आहे. विवंचना? हो, आणि ती दूर करण्यासाठी आम्हाला तुझ्या सहाय्याची आवश्यकता आहे. देवी, आपण फक्त आज्ञा करा, मी त्वरित ती गोष्ट सिद्धीस नेईन. पण देवी, असे कोणते कार्य आहे ज्यामध्ये तुम्हाला माझी गरज भासत आहे? काय गाई कशाला आरडते एवढं रात? नाग घुसलाय, नाग. नाग नाग नाग! तू काहीतरी करते. हाय, थांब, तू काय बी काळजी करू नकोस, मी करतो काहीतरी. थांब थांब, मी काम करतो, हात जोडून त्याच्याशी बोलतो, म्हणजे तो मागच्या सारखा जाईल. हा, नागदेवा, जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा, पण माझ्या आईला काय करू नका. जा, जा ना. अजून एक दुसरा नाग आला. थांब थांब थांब, मी परत एकदा बोलतो. थांब. अरे बाबा, कर, काय करायचं ते लवकर. नागदेवा, जर आमच्याकडून काय बी चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा. बरं, इथून जा, इथून जा, तुम्ही जा, आय अगं, तीन नाग आलेत की ग, 3 नाग आलेत. आय अगं, 4 आले. आय आय, मला असं वाटतंय की आपण या घरातून निघून जाऊ. आपण निघून जाऊ. चला, चल चल, मी चाललो. चल. होय होय. अरे काय करायचं? चल लवकर, इथून चल लवकर. सासूबाई, काय झालं? घरात 4 नाग आलेत. चल बाबा, चल लवकर. सासूबाई, मला असं वाटतंय आपण इथून नको थांबायला. आपण बाहेर कुठेतरी आसरा मागू. उद्या सकाळी बघू काय असेल ते. चला सासूबाई, इथून चला. वय 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 चला तिकडे. आहो, चला या बाबा, बाहेर बी नाग. या बाबा. या बाबा. अरे बाबा, इथं बी साप आहे. सासूबाई, चला आपण तिकडे जाऊ. आय आय आय, आपण इकडच्या बाजूला जाऊ. चल. या बाबा. आय, आता नीट खाली बघून चाल बरं, नाहीतर पाय खाली काहीतरी यायचं. नको. आय, हे बघ, इथे एक घर आहे. आपण या घरात जाऊ. चल. हा. अरे काय, इथे बी साप. ते बघा, ते यायचं फुलपाखरू. वय वय वय,
दिसले. मला वाटतं हे फुलपाखरूच त्यातून काहीतरी मार्ग दाखवल. वय वय चल आपण त्याच्या मागे जाऊ. मी अजिबात नाही येणार. गाय तर ऐकतात. नाही, मी अजिबात नाही येणार. सुनंदे आई बरोबर येते, चल तू. वय 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 मी नाही येणार. मी अजिबात नाही येणार. हे थांबा. अरे म्हाताऱ्याला सोडून कुठं जाता रे? चल आई चल, त्या फुलपाखराच्या मागे चल. चल. हे फुलपाखरू आपल्याला कुठे घेऊन चाललंय रे? अगं आई, हे फुलपाखरू चांगल्या ठिकाणी घेऊन जाईल, तू चल फक्त. अरे हे फुलपाखरू तर आत गेलं. ओवीचं घर. सासूबाई मला वाटते आपण इथंच त्या सापांपासून सुरक्षित राहू. चला आत. होय 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 होय. म्या नाही जाणार त्या घरात. अजिबात जात नाही त्या परक्या पोरीच्या घरात. म्या चालले. बाबू इथं पण थांब. म्या काय जगत नाही आता. म्या देवी, आपण सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही केले आहे. आपल्या या योजनेचा मला भाग होता आलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो देवी. नागराज, आम्ही आमचे कार्य अनेक हाताने पूर्ण करतो. आज त्या कार्यासाठी आम्ही तुझी निवड केली होती. कधी कधी एखाद्या जीवाला त्याच्या माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी चमत्कार घडवावे लागत नाही, फक्त त्याची पावलं योग्य दिशेने वळवावी लागतात. आज पहिल्यांदा कमलाचे पाऊल सुद्धा योग्य दिशेने वळले आहे. नियतीने विणलेले धागे आता एकमेकांशी जोडले जाऊ लागले. इथून पुढे हा प्रवास पूर्णत्वाकडे जाणार आहे. आओ, सासूबाईंना सापांची एवढी भीती वाटत होती हे मला ठावच नव्हतं. अगं लहानपणापासून घाबरतीये त्या. आबा सांगायचा ना माझा. आणि काल एवढे साप आणि नाग एकत्र आले, त्याच्यामुळे तिची भीती बाहेर पडली बघ. पण एवढे साप गावात एकदम आले कुठून? ठाव नाही. हा पण एक मात्र खरं आहे, ओवीनं आशाईला आपल्याला आधार दिला हे मात्र खरं आहे बघ. वय वय. हे आजीसाठी आणलंय. यांना आजीला बरं वाटेल. अगं म्या करते की. दिवसभर तू बी लय दमली आहेस. नाही नाही, तुम्ही बी दिवसभर दमले असाल ना. तुम्ही आराम करा. मी बसते की आजी संग. वय. बर. सुनंदा, आपल्याला पण अशीच लेख असती तर किती बरं झालं असतं ना हो. ती बी अशीच आईची काळजी घेत तिच्या जवळ बसली असती बघ. लेख असती तर तिला म्या डोळ्यात तेल घालून जपलं असतं. हिच्यासारखी गोड पोरगी घरात असल तर घराला बी जीवाला असता. खरंय. आणि ओवीच्या येण्यानं आपल्या घरात सुखाचा वारा आला असता. हाऊ, तुम्ही बी त्योच विचार करताय का अजून मी करते? कदाचित होय. पर आधी तू सांग, तुझ्या मनात काय? नाही नाही, असं कसं? त्यापेक्षा एक काम करू, दोघं बी एकदाच सांगू. बर, पर त्याआधी दोघांनी बी डोळे बंद करायचे. ओवीला आपणच आपली मुलगी मानली तर? सुनंदा, अगं म्हणजे जे माझ्या मनात आहेत ते तुझ्या बी मनात? वय. तिला बी कुणी नाही आणि आपल्याला लेकरू नाही.
आणि तिच्यावर जीव तर आधीच जडलेला आहे. खरंय. योग्य वेळ आली की तुला योग्य दिशा मिळेल. ज्या दिवशी यावर फूल फुलेल त्या दिवशी तुला स्पष्ट कळेल की नियतीने तुझ्यासाठी काय राखून ठेवले. अहो अहो ते बघा, आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे ओवी, ओवीच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण तिलाच आपली मुलगी म्हणून सांभाळूया. आपल्या रिकाम्या घरात जणू देवीनं स्वतःच फुल पाठवलंय. मला बी हेच वाटतंय बघ. आपण लेकराच्या शोधात होतो आणि लेकरूच आपल्याला शोधत आपल्या दारी आले. वय जशी तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं घर घरपणानं भरून गेलं बघ, तशीच ओवी आपल्या आयुष्यात आली आणि आपल्या संसाराला पूर्णत्व मिळाल्यासारखं वाटतंय बघ. वय पर सुनंदा, एक अडचण आहे ग. काय हो? आई या सगळ्यासाठी तयार होईल का? चला, अखेर सुनंदा आणि बुधाजीला ओवी आणि त्यांचं एकत्र येणं हाच त्यांच्या कोड्यामागचा उपाय होता हे लक्षात आलं. तर देवी, तुम्ही जे योजलं होतं ते आता अखेर पूर्ण होणार आहे. नाही पद्मा, हे सारं इतक्या सहज घडणार नाही. म्हणजे आता काय व्हायचं राहिलंय देवी? कमला हे सत्य इतक्या सहज स्वीकारणार नाही. काही लढाया घराच्या उंबरठ्यावर सुरू होतात, परंतु त्यांची मुळं मनात खोलवर रुजलेली असते. परंतु देवी, तिलाच तर घरात एक लहान मूल हवं होतं ना, आणि ओवी तिची किती काळजी घेतीये. तीच योग्य निवड आहे. योग्य असणं आणि स्वीकारलं जाणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पद्मा. ती त्यांचं रक्त नाही. आणि दुर्दैवाने आजही अनेक मनं रक्ताच्या नात्यांना हृदयाच्या नात्यापेक्षा मोठं मानतात. मग आता काय होणार देवी? आता ह्या लीलेत आम्हाला आमची भूमिका पार पाडावी लागेल. कदाचित कमलाच नाही तर भूलोकावरील अनेक लोकांना या प्रवासातून एक नवं सत्य दिसेल. म्हणजे देवी, भाग्यकुंभाच्या माध्यमातून आदिशक्तींनी तुम्हाला दिलेली पहिली जनकल्याणाची जबाबदारी आता पूर्ण होणार. तर हे फक्त जनकल्याण नाही पद्मा. चमत्कार डोळे दिपवतात पण विचार बदलत नाही. माझं कार्य तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा या अनुभवातून लोकांच्या जाणीवा बदलतील. जेव्हा रक्तापेक्षा प्रेम मोठं आहे हे त्यांना मनापासून पटेल, तेव्हाच रक्ताच्या नात्यासोबतच मनाच्याही नात्यांचं त्यांना महत्त्व पटेल. मग देवी, त्यासाठी आता तुम्ही काय करणार आहात? कधी कधी अंधाराशी युद्ध करण्यासाठी प्रकाश दाखवावा लागत नाही. माणसाला त्याच्या स्वतःच्या मनाचा आरसाच दाखवावा लागतो. हे काय? मी कुठं आहे? हे कोणाचं घर आहे? हे घर आपलं ना, आणि माझा लेक बुधाची कुठं दिसत नाही. आणि तुम्हाला माहित आहे का, प्रल्हाद एक दिवशी ना झाडावर चढला होता कैऱ्या काढायला. हा, आणि थोडा आवाज झाला, इकडे तिकडे बघून खालीच पडला धपकन. आणि तुला माहित आहे, आंबा किती हुशार आहे. एक दिवस तुळजाईने स्वतःला तिच्या दालनात बंद करून घेतलं होतं. मग आंबाच्या डोक्यात एक युक्ती आली. ती म्हणली, आपण शिव पार्वती बनून एक नाटक करूया.
मग मी पार्वती झाली आणि ती शंकर. हे काय बघते मी परत हीच पोर. मी किती बी लांब ठेवलं किती बी दूर सारलं तरी माझा लेख हिच्याच मागं मागं कसा येतो. जणू काहीतरी जादूच केली आहे समद्यावर. नाही काहीतरी गडबड नक्की आहे. आय आई तू ठीक आहेस ना आता? बरं वाटतंय ना तुला? ये इथे ये ये इथे. अगं आम्हाला तुला एक लई चांगली बातमी सांगायची आहे. पोरत नव्हतं म्हणून सुनंदा देवी आईकडे गेली होती. ज्या दिवशी यावर फूल फुलेल त्या दिवशी तुला स्पष्ट कळेल की नियतीने तुझ्यासाठी काय राखून ठेवलंय. तुला माहितीये आपल्याला आपल्या कोड्याचं उत्तर मिळाले आणि देवी आईनं आपल्याला संकेत बी दिलाय. बाई सासूबाई, आता आम्ही ठरवलंय ओवीला आपली मुलगी म्हणून वाढवणार. तिला आई बाप मिळतील आणि आपल्या घरात बी लेकराचं सुख येईल. काय ही आपली मुलगी? ही आपली? अहो बघा ना सासूबाई, किती गुणाची पोर आहे. काल रात्रभर तुमची काळजी घेत बसली होती. बस 2 दिवस सेवा केली म्हणून कुणी घरची लेख होत नसते. रस्त्यावरची कुठली बी पोर उचलून आणायची आणि तिला घरची लेख करून टाकायची. अगं पर ती घरची लेक का होऊ शकत नाही? बस तू आता मला उलट बोलणार आहे. माझ्या डोळ्यासमोर मला शानपण शिकवतोस. अगं आई पर मी काय म्हणतोय ते तरी ऐकून घे जरा. काय बी म्हणू नकास. ह्या पोरीनं तुमच्या दोघाच्या डोक्यात भुसा भरलाय. भुसा ही घरात येईल आणि हक्क दाखवाल. तुम्हाला काय कळतंय का नाही? नाही आजी. कुठली आजी कुठलं काय ग? आजी बिजी मला म्हणू नकोस. तू आलीस आणि घराचा समजा इस्कोट झाला. आणि तू ग पांढऱ्या पायाची, तुला मी बघतेच. आजी नका ना हो, नका असं करू. अगं हे समजा तुझाच तर खेळ आहे. तू काय बाजूला. आणि बुधाजी चल, तसं बी या सुनंद्याला हिच्या सोबत राहायचं असेल तर राहू दे. घराला लागलेली कीड आहे, निघून जाईल. चल म्हणते ना मग, चल. नाही आहे मी आयुष्यभर तुझं ऐकलं, पण आता माझं मन म्हणते तेच मी करणार आणि तेच ऐकणार. आणि यात वाईट काय ग? ओळीनं कधी आपल्याला त्रास दिलाय? अगं उलट आपणच तिला कितीदा दुखवलंय माहितीये तुला. आणि एवढं होऊन सुद्धा ती रात्रभर तुझ्या उशाशी बसून तुझी सेवा करत होती. अरे देवा, ह्या टवळ्यानी हात बी डोकं फिरवलं. ह्या दोघींनी तुझ्या डोक्यात काय भरवलं? ज्या आईसाठी तू जन्मभर उभा राहिलास तिथंच बोललास खोटं वाटायला लागलंय. अरे घरात आलेल्या परक्या पोरीसाठी तू आईच्या विरोधात उभा राहतोस. एवढा परका झालास तू मला? नाही आई, डोळ्यावरची झापडं उघडली. कधी कधी रक्ताची नाती घर नाही बांधत, पण मायाची 2 शब्द नक्कीच बांधतात. होईनं ते करून दाखवले. मला ठाव आहे, समजच ठाव आहे. हे समज त्या देवीचं कारस्थान आहे. काय बी कारस्थान नाही आई. अगं देवी आईनं आपल्या रिकाम्या घरात दिवा आणून ठेवलाय. आता त्याला इजवायचं की जपायचं हे आपण ठरवायचं. तू काय बी म्हण,
पर म्या माझ्या सुनंदासोबत आणि ओई बरोबर कायम उभा आहे. बर, आता मीच बघते तुमच्या त्या देवी आईला. माझा लेख माझ्यापासून तोडला, माझ्याच घरात माझ्या विरोधात माणसं उभी केली. ह्या परक्या पुरीला आणून माझ्या डोक्यावर बसवाय निघालेत. आता मी तिला सोडत नसते. आता हा शेवटचा डाव. काकी काका तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुळजाई समद ठीक करत. होय लेकरा, देवी आई समद नीट करेल बघ. स्वामी, तुम्हाला खरंच वाटतं का तुळजा आणि महादेवांमधला हा दुरावा मिटू शकेल? प्रेमानं जोडलेली नाती कधीच तुटत नाहीत देवी लक्ष्मी. त्यांच्यात कधी गैरसमजांचे ढग दाटतात, तर कधी अहंकाराची सावली पडते. परंतु सूर्य कायमच तिथे असतो. तो केवळ ते ढग दूर व्हायची वाट पाहत असतो. म्हणजे अजूनही आशा आहे? आशा नाही, विश्वास आहे. जर दोन हृदय एकमेकांवर खरं प्रेम करत असतील आणि त्यांच्यातील अंतर वाढलं असेल, तर नियती त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा मार्ग शोधते. मग चला स्वामी, आज आपण त्या मार्गाचं निमित्त बनूया. ब्रह्मदेव, आपण अशा वेळी इथे सावध करायला आलोय. कारण तुम्ही जे करायला निघाले आहात वाटतं तितकं सोपं नाहीये. विष्णुदेव, देवी आणि महादेव सध्या राग, वेदना आणि गैरसमजाच्या भवऱ्यात अडकलेले आहेत. अशा वेळी ते तुमचं ऐकून घेतील का नाहीत ऐकून घेणार ब्रह्मदेव? देवी गावकऱ्यांचे प्रश्न इतक्या शिताफीने ऐकून घेत आहेत, त्यावर मार्ग काढत आहेत. मग आमचे प्रश्न का नाहीत ऐकून घेणार? देवींचा सध्या जनकल्याणाचा अध्याय सुरू आहे, त्या तुमचं काहीही ऐकून घेणार नाही. परंतु तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही त्यांना समजवायला जाणार आहोत? म्हणजे विष्णुदेवा, शब्दांचे खेळ करू नका. शब्दांचे नाही, आम्ही दृश्यांचे खेळ खेळणार आहोत ब्रह्मदेव. आम्हालाही याची जाणीव आहे ब्रह्मदेव. म्हणजे हे जर देव म्हणून भेटलो तर कदाचित आमचं बोलणं ते ऐकतील. परंतु जर माणूस म्हणून गेलो तर त्यांच्या मनाचं बोलणं आम्हाला ऐकवतील. कधी कधी जखमेवर औषध लावण्यापेक्षा तिची वेदना आधी समजून घ्यावी लागते. दोन किनाऱ्यांमधील अंतर कमी करायचं असेल तर नदीत उतरावंच लागतं ब्रह्मदेव. किनाऱ्यावर उभं राहून कधी पूल बांधता येत नाही. क्षमा करा विष्णुदेव, मी तुमची लीला ओळखू शकलो नाही. म्हणूनच तुम्हाला या सृष्टीचा पालन करता म्हणतात. जिथे इतरांना अडथळे दिसतात तिथे तुम्हाला मार्ग दिसतो. विष्णुदेव, आपण यशस्वी व्हाल अशी मी आशा करतो. जे नातं प्रेमाने घडलं आहे ते गैरसमजांनी तुटू नये, एवढाच काय तो आमचा प्रयत्न आहे ब्रह्मदेव. आता पाहूयात नियती आमच्यासाठी कोणता मार्ग निवडते. तुम्ही वैकुंठ लोकाची काळजी घ्या. निघूयात देवी. हो नारायण. सृष्टीत काही भेटी योगायोगाने घडत नाही, त्या नियती घडवते. पण या भेटीमुळे आणि या खेळामुळे खरंच महादेव आणि पार्वतीमधला दुरावा मिटेल की अजून काही घडणार आहे ज्याचा आपण विचारही केला नाही.
परक्या पोरीसाठी माझा लेक मला सोडून गेलाय. ही कसली देवी आहे, घर जोडायचं सोडून घरात फूट पाडते. आज माझ्या लेकाला आणि माझ्या सुनाला माझ्या शब्दाची किंमत नाही. हे समज त्या देवी आईमुळे झालंय. अगं ए कमलाबाई, अगं झालंय तरी काय? काय झालं? तुमची ती देवी एका परक्या पोरीला आमच्या घरची लेक बनवायचा घाट घालतीये. कमलाबाई जरा शांत हो आणि काय झालंय ते जरा नीट सांग. सांगणार, म्या समजा सांगणार. आज काय सत्य आहे ते समजा गावाला कळू दे. ते बघा ते देवी आईचं फुलपाखरू. वय 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 दिसले. फुलपाखरू देवी आईचं. मला वाटतं हे फुलपाखरूच त्यातून काहीतरी मार्ग दाखवल. ओवीचं घर. आता आम्ही ठरवलंय, ओवीला आपली मुलगी म्हणून वाढवणार. हे समज त्या देवीचं कारस्थान आहे. तू काय बी म्हण, पर म्या माझ्या सुनंदा सोबत आणि ओई बरोबर कायम उभा आहे. भय कमलाबाई, तू बराबर बोलतीये. मी हे आधीपासून सांगत होती की देवी लोकांची डोकी फिरवते नुसती. माझ्या बी नातवाला माझ्यापासून तोडलंय हिनं. अगं काय वाटतं ते बोलू नगस. देवी आईनं कुणाला बी तोडलं नाही, उलट तिनंच लोकांची घरं वाचवली आहेत. वाचवली? आपल्या माणसांपासून आपल्याच माणसांना दूर लोटलं तिनं, परक केलं. तुझ्या डोळ्यावर रागाची झापड आहे म्हणून तुला सत्य दिसत नाही. आणि तू आंधळी भक्त झाली आहेस पण तुला काय बी कळना झालंय. हो हो हो, देवीनं उत्तर दिलंच पाहिजे. देवी आईला जा विचारायच्या आधी स्वतःच्या मनाला विचार. माझं मन स्वच्छच आहे, तुमच्या देवीचीच लीला वाकडी आहे. कमलाबाईचं पण काय चुकत नाही हा. देवीने विचार करूनच निर्णय घेतला असेल ना. अरे वय 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 वय, जरा शांत व्हा. हे असं भांडण करून आपल्याला सत्य कळणार नाही. कमलाबाई, तुम्हाला जर देवी आईवर आरोपच करायचे असतील तर आपण सगळेजण मिळून देवी आईच्या दरबारात जाऊया. काय असेल तो न्याय निवाडा त्या देवीलाच करू दे. ठीक आहे, आज काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकूया. वय वय आम्ही बी येणार. वय वय समदेत जाऊ. सत्याला कसली भीती आहे. चला चला. हे काय, काही गावकरी तुळजावर इतके संतापलेले का दिसत आहेत? हे प्रकरण साधं दिसत नाही, आम्हाला पाहायलाच हवं. महादेव, कुठे आहात तुम्ही? या सृष्टीत एखाद्या जीवाला शोधणं जितकं सोपं आहे, अज्ञातवासात गेलेल्या महादेवांना शोधणं तितकंच कठीण. एखाद्या दिशेचा धागा मिळाला असता तर. दैत्यगुरूंचं म्हणणं खरं असेल तर महादेव याच परिसरात आहे. पण कुठे? किती दिवस झाले त्यांचा शोध घेऊन, तरी कुठलाच धागा लागत नाही. महादेव असे लपून बसतील तर त्यांना शोधायचं तरी कुठे? इथे नक्कीच कुठल्या तरी शक्तीचा भास होतोय. पण ही कोणती शक्ती आहे? महादेव तर नसते. बघायला हवं. हे विचित्र आहे.
हा सामान्य मनुष्य नाही, याच्यात काहीतरी वेगळं आहे. एखाद्या खोल समुद्रासारखं, वरून शांत पण आत प्रचंड सामर्थ्य दडलेलं. कदाचित हेच महादेव आहेत का? स्वतःची शक्ती लपवून सामान्य मनुष्याच्या रूपात वावरत आहेत. महादेवांसाठी हे अशक्य नाहीच. ही जाणीव, या मनात आणखी एक शक्ती आहे आणि ती सामान्य नाही. ही स्त्री कोण आहे? तिच्या भोवती एक गूढ आवरण आहे. ती स्वतःला जितकी सामान्य दाखवते आहे तितकी ती नाही. की महादेवांनीच कोणाला ओळखू येऊ नये म्हणून स्त्री रूप धारण केले आहे. जर या स्त्री रूपामागे खरोखरच महादेव असतील तर घाई करून चालणार नाही. महादेवांची लीला अगाध आहे. कदाचित कोणालाही ओळखू येऊ नये म्हणून त्यांनी हे रूप धारण केलं असेल. आधी मला याचा अंदाज घ्यावा लागेल.